सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नवरात्र उत्सवाला अगदी उत्साहात सुरुवात झाली आहे। नवरात्रीचा प्रत्येक दिवस हा विशेष असतो। प्रत्येक दिवसाला वेगळं महत्त्व आहे। त्यानुसार कन्यापूजन देखील नवरात्रीमध्ये केले जातं। नवरात्रीच्या अष्टमीला किंवा नवमीला कन्यापूजन हे करतात। या दिवशी देवीचा उपवास करणारे भक्त घरोघरी कुमारिका कन्यांना बोलावून त्यांना जेवू घालतात। खरं तर मुलींना देवीचे रूप मानले जाते। असे मानले जाते की या दिवशी मुलींना भोजन दिल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी येते। तुम्हाला कधीच कसली कमी देखील पडत नाही। मग साक्षात मातेचा आशीर्वाद तुम्हाला मिळत असतो। मग कन्यापूजन कसे करावे, कधी करावे, तसेच मुली कोणत्या वयाच्या असाव्यात, त्यांना कोणते फळ द्यावे, कोणते भेटवस्तू द्यावी, तसेच कन्यापूजन करताना कोणते साहित्य पाहिजे, ही सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत। कन्यापूजन दरम्यान 9 मुली असणे आवश्यक आहे। दरम्यान जर मुलींचे वय 10 वर्षापेक्षा कमी असेल तर या व्यक्तीला कधीच पैशाची कमतरता भासत नाही आणि त्यांचे जीवन समृद्ध राहते असे म्हटले जाते। मग तुम्हाला 2 ते 10 वर्षाच्या दरम्यानच्या मुली जर कन्यापूजनासाठी भेटल्या तर अतिउत्तम। मग तुम्ही त्यांचं पूजन करू शकता, त्यांना जेवू देखील घालवू शकता। किंवा जर त्या मुली भेटल्या नाही तर मोठ्या वयाच्या मुली असल्या तरी पण चालतील। फक्त आपल्याला कन्यापूजन करणे हे महत्त्वाचेच आहे। अष्टमीला देवीची विविध प्रकारे पूजा केली जाते। या दिवशी देवीच्या शस्त्रांची पूजा करावी। या तिथीला पूजा करून देवीला प्रसन्न करण्यासाठी विशेष नैवेद्य देऊन हवन करावे। याचबरोबर 9 मुलींना घरी बोलवून अन्नदान करावे। दुर्गाष्टमीला दुर्गादेवीला विशेष प्रसाद द्यावा। पूजेनंतर रात्री जागरण करून भजन, कीर्तन, नृत्य करून हा उत्सव साजरा करावा। जर तुम्ही बेरोजगारीने त्रस्त असाल तर 6 वर्षाच्या मुलीला छत्री आणि कपडे भेट द्या। यामुळे तुमच्या नोकरी आणि व्यवसायामधील असलेल्या अडचणी या पूर्णतः नष्ट होतील। तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही लाल रंगाचेच वस्त्र हे भेट म्हणून द्यावे। यामुळे तुम्हाला निश्चित लाभ देखील मिळेल। तसेच 5 ते 10 वर्ष वयोगटातील मुलींना दूध, पाणी किंवा फळांचा रस यांसारखे अन्नपदार्थ दिल्यास सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात असे देखील म्हणतात। मग तुम्ही दुधाचे कोणतेही पदार्थ जेवणामध्ये देऊ शकता। मग तुम्ही खीर देखील जेवणामध्ये बनवू शकता। प्राचीन धार्मिक ग्रंथ आणि पुराणानुसार नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कुमारिका पूजन करणं आवश्यक आहे। कारण कन्येची पूजा केल्याशिवाय भक्ताचे नवरात्रीचे व्रत अपूर्ण मानले जाते। कन्यापूजेसाठी सप्तमी, अष्टमी आणि नवमी तिथी योग्य मानली जाते। 10 वर्षापर्यंतच्या मुली कन्यापूजनासाठी योग्य आहेत असे म्हणतात। तर या कन्यापूजनासाठी साहित्य कोणते लागेल आपण ते जाणून घेऊया। तर आपल्याला लागणार आहे पाणी। सर्वप्रथम मुलींचे पाय धुवावे। मुलींचे पाय धुण्यासाठी स्वच्छ पाणी ठेवताना तुम्ही त्यामध्ये गंगाजल 2 थेंब टाकू शकता किंवा गंगाजलाने देखील मुलींचे पाय हे धुवू शकता। त्यानंतर आपण स्वच्छ कापड घ्यावे। मुलींचे पाय धुतल्यानंतर पाय पुसण्यासाठी आपण स्वच्छच कापड हे वापरावे। कारण मुली या देवीचं रूप आहे। तसेच रोळी, मुलींच्या कपाळावर तिलक लावण्यासाठी आपण रोळी देखील घ्यावी। त्यानंतर आपल्याला कुंकू देखील लागणार आहे। मुलींना तिलक लावण्यासाठी कुंकू घ्यावे। तसेच मुलींच्या पायावरती आपण कुंकवाने स्वस्तिक काढावे। त्यावरती आपण थोडेसे तांदूळ देखील अर्पण करावे। आपण मुलींच्या पायांचे देखील दर्शन घ्यायचे आहे। मुलींच्या हातामध्ये बांधण्यासाठी आपण रक्षासूत्र देखील घेऊ शकता। तसेच आपण थोडीशी फुले देखील घ्यायची आहे। तुम्ही फुले घेताना लाल रंगाची फुले घेतली तरी पण चालेल किंवा गुलाबाचे फूल घ्या, ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। तसेच आपण ओढणी घ्यायची आहे। मुलींना वाढवण्यासाठी ओढणीची गरज असते। मुलींच्या वरतून डोक्यावरती टाकण्यासाठी ओढणी घ्यावी। आपण लाल रंगाचीच ओढणी घ्यावी। त्यानंतर फळे घ्यायचे आहे। तुम्ही तुमच्या इच्छेनुसार मुलींना फळे खायला देऊ शकतात। तसेच मुलींसाठी मिठाई जरूर घ्यावी। खाद्यपदार्थामध्ये आपण हलवा, पुरी, हरभरा हे बनवू शकता।
तसेच आपण मुलींना दक्षिणा द्यायला विसरायचे नाही. कन्यापूजनानंतर मुलींना दक्षिणा देण्याचे विशेष महत्त्व आहे. मुलींना दक्षिणा दिल्याने माता दुर्गेची विशेष कृपाही आपल्यावरती प्राप्त होत असते. मग तुम्ही अगदी 1 रुपया दिला तरी पण चालेल, पण मुलींना दक्षिणा आणि भेटवस्तू ही जरूर द्यावी. कुमारिका घरी आल्यावरती त्यांना देवीचे रूप मानून त्यांचे मनोभावे स्वागत करावे. प्रथम पाय धुवून त्यावर कुंकू लावावे, स्वच्छ आसनावरती बसवावे, हातावर लाल मोती बांधून कपाळावर कुंकू लावून त्यांच्या आवडीप्रमाणे गोडाधोडाचे जेवण करावे किंवा प्रसाद म्हणून खीर, पुरी, शिरा असे नैवेद्य देखील तुम्ही कुमारिकांना देऊ शकता. यथाशक्ती कुमारिकांना गजरा, दक्षिणा आणि भेटवस्तू द्यावी. आपल्या इच्छेप्रमाणे किंवा यथाशक्ती कुमारिकांचे पूजन करावे. जमत नसल्यास एका कुमारिकेचे पूजन केले तरी पण फळप्राप्ती होते. एका कुमारिकेचे पूजन केल्यास ऐश्वर्य प्राप्ती होते. तसेच 2 कुमारिकांचे पूजन केल्यास मोक्ष प्राप्ती होते. 3 कुमारिकांचे पूजन केल्यास अर्थ, धर्म आणि कामप्राप्ती होते. राज्यपद प्राप्तीसाठी 4 कुमारिकांची पूजा केली जाते. विद्याप्राप्तीसाठी 5 तर षटकर्म सिद्धीसाठी 6 कुमारिकांची पूजा केली जाते. 7 कुमारिका पूजल्याने राज्यप्राप्ती तर संपत्ती प्राप्तीसाठी 8 कुमारिका पूजल्या जातात. 9 कुमारिका पूजल्याने पृथ्वीचे राज्य मिळते. कन्यापूजनात भैरव म्हणून एका मुलाला अर्थात मुंज झालेल्या मुलाला बोलवावे. कन्यापूजनात आवश्यक आहे एक मुलगा, त्याचे देखील खूप महत्त्व आहे. नवरात्रीत कन्यापूजनाचे महत्त्व आहे, परंतु केवळ कन्या पूजल्याने पूजा पूर्ण मानली जाणार नाही जोपर्यंत ज्यात एक मुलगा सामील नसेल. बटूक म्हणून याची पूजा करावी. प्रत्येक देवीच्या मंदिरात सुरक्षेसाठी महादेवाने आपल्या रूपात भैरव यांना स्थान दिलेले आहे. देवींचे शक्तिपीठ स्थापित करण्यासाठी महादेव स्वतः पृथ्वीवर आले होते. जिथे जिथे सतीचे अंग पडले तिथे शक्तिपीठांची स्थापना झाली. तसेच महादेवाने आपल्या स्वरूपात भैरव यांना प्रत्येक दरबारात तैनात केले. भैरव पूजा केल्याविना देवीची पूजा ही अपुरी राहते. या कारणामुळेच कन्याभोजन आयोजित करताना 9 कुमारिकांसह एक मुंजा म्हणजेच एक मुलगा असणे शुभ मानले गेले आहे. याचा एक अर्थ असाही लावता येईल की आपण केलेल्या पूजेचं फळ हे सुरक्षित आहे. मग जर तुम्हाला एकाच कन्येला पूजनासाठी बोलवायचं असेल तरी पण तिच्यासोबत तुम्ही एक मुलगा जरूर बोलवावा. त्या दोघांना तुम्ही जेवण हे जरूर द्यावे. आवश्यक अशी भेटवस्तू देखील द्यावी. यामुळे मातेचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच प्राप्त होईल. तसेच वयाच्या कितव्या वर्षी कुमारिका ही देवीच्या कोणत्या रूपात असते आणि तिचे पूजन केल्याने काय फळ मिळते ते जाणून घेऊया. 2 वर्षाची कुमारिका म्हणून ओळखली जाते. हिचे पूजन केल्याने दारिद्र्य दूर होते. 3 वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपात असते. हिचे पूजन केल्याने सुख समृद्धी नांदते. 4 वर्षाची कन्या कल्याणी असते. हिचे पूजन केल्याने घरात कल्याण होते. 5 वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते, जी रोगमुक्त ठेवते. 6 वर्षाची कन्या कालिका रूपात असते. हिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते. 7 वर्षाची कन्या चंडिका या रूपात असते. ही ऐश्वर्य प्रदान करत असते. तर 8 वर्षाची कन्या शांभवी रूपात असते. हिची पूजा केल्यास विजय प्राप्त होतो. 9 वर्षाची कन्या ही दुर्गा देवीच्या रूपात असते. ही शत्रूंचा संहार करत असते. 10 वर्षाची कन्या ही सुभद्रा रूपात असते. सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा हे पूर्ण करत असते. त्यामुळे आपण नवरात्रीच्या दिवसांमध्ये 10 वर्षाच्या आतील या मुलींना भोजनासाठी जरूर बोलवावे. कन्यापूजन जरूर करावे. कन्यापूजन झाल्यानंतर त्यांना भेटवस्तू देखील द्यावी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.